सायबर फ्रॉड सध्या खूप मोठा इश्यू बनला आहे इंडियामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्याच बँक अकाउंटचा यूज दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर सायबर फ्रॉड करण्यासाठी यूज केला जाऊ शकतो? नसेल माहिती तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. सध्या एक ट्रेंड चालू आहे की आपला बँक अकाउंट थोड्या दिवसांसाठी दुसऱ्याला यूज करायला द्यायचं, म्हणजेच त्याला बँक अकाउंट रेंटवर देणे असंही म्हणतात. काय असते, जे स्कॅमस्टर लोक असतात ना, आपल्याला अप्रोच होतात आणि आपल्याला अशी इन्फॉर्मेशन देतात की मी सो अँड सो शेअर्सचा ऍप चालवतो, बेटिंग ऍप चालवतो किंवा लॉटरी वगैरेचा ऍप चालवतो आणि हे सगळे ऍप्स लिगल आहेत आणि या ऍप्सच्या रिलेटेड माझ्या अकाउंटला डेली बेसिसवर बऱ्याच लोकांचे पेमेंट्स येत असतात आणि हे पेमेंट्स रिसीव्ह करण्यासाठी मला तुमचं अकाउंट ही यूज करायचं आहे आणि मी त्या बदल्यात तुम्हाला मंथली 20 ते 25 हजार जे काय असेल ते कमिशन देईन. आणि या 20 ते 25 हजारच्या लालचमध्ये लोक काहीच विचार न करता आपला बँक अकाउंट अशा व्यक्तीला यूज करायला देऊन टाकतात. आणि स्कॅमस्टर लोक आपल्याला असं सांगतात की तुमच्या बँक अकाउंटमधून थोड्या दिवसांसाठी तुमचा नंबर काढून टाकतो आणि माझा फोन नंबर अटॅच करतो, जेणेकरून मला बँक अकाउंट ऑपरेट करायला इझी होईल. आणि सेफ साईड तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्डचा फोटो पण मला व्हॉट्सअपवर पाठवून ठेवा. आणि फोन नंबर रिमूव्ह केल्यानंतर आपल्या बँक अकाउंटला काय ट्रान्झॅक्शन होत आहेत याची आपल्याला काहीच माहिती भेटत नाही आणि आपल्याला कमिशन भेटत असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्समध्ये जात पण नाही. यानंतर काय होतं की जेव्हा आपला बँक अकाउंट लोकांसोबत सायबर फ्रॉड करण्यासाठी यूज केला जातो आणि अशी लोक जाऊन जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतात, तर त्यानंतर अशी इन्फॉर्मेशन मिळते की अशा लोकांचे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये डिरेक्टली रिसीव्ह झालेले आहेत किंवा आपल्या बँक अकाउंटमधून विड्रॉ झालेले आहेत. आणि अशी जेव्हा FIR होते तर अशा गुन्ह्यामध्ये प्राईम अॅक्युज म्हणजेच प्रमुख आरोपी आपल्याला केलं जातं आणि त्याचा अर्थ असा होतो की आपण त्यांच्याबरोबर सायबर फ्रॉड केलेला आहे. त्याच्यामुळे कमिशन बेसिसवर कोणत्याही व्यक्तीला बँक अकाउंट यूज करण्यासाठी देण्याअगोदर विचार करा की आपण इतक्या मोठ्या गुन्ह्यामध्ये फसू शकतो ज्याच्यामध्ये बेल होण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना सायबर फ्रॉड आणि सायबर फ्रॉडस्टर्स पासून लांब राहण्यासाठी मदत करा.